होतील याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष होतं आणि यावरती उद्धव ठाकरे यांनी सूचक असं वक्तव्य केलंय आणि राज ठाकरेंशी भेटीगाठींवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती खरमरी टीका सुद्धा केली आहे। त्यावरती दुसऱ्या मेळाव्यामधून टीका करताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार झाले असा हल्लाबोल सुद्धा केलेला आहे। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसलं नाही होणार का, होणार की नाही होणार कळेल ना, जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। पण ते होऊ नये, ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत। हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी। माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मेळाव्यामधून शाब्दिक जुगलबंदी रंगली। कम ऑन किल मी असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंना आव्हान दिलं, तर मरे हुए को क्या मारना असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केलाय। एक पिक्चर मी पाहिला, प्रहार नावाचा, कोणाचा, नाना पाटेकर, किती जणांनी पाहिलाय आहे ना। त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी, तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी। असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची, कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल। कम ऑन किल मी, कम ऑन किल मी। इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं। हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत। पण मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है। अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे। उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्यावरती सुद्धा हल्लाबोल केला। तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे। अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा। डोळे कोणासारखे माहिती नाहीत, तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस। मग कोणावरती बोलतोयस, त्यांना कळू रे पहिलं नक्की, एक कोणतरी बाप